भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये पाठिंबाचं जे प्रकरण आहे, मूलभूत हक्क आपण पाहिले भाग 3 मधला, आणि भाग 4 जो आहे तो आपण सुरू केला आहे. आणि भाग 4मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे जे आहेत, हे या तत्वांचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. जर पाठिंबाचा तास आपण जर पाहिला तर पाठिंबाच्या तासात आपण मार्गदर्शन तत्वांचा इतिहास पाहिला आहे. मार्गदर्शन तत्व आपण कोणाकडून घेतलेले, त्याचबरोबर 1985च्या तेज बहादूर सप्रू समितीचा अहवाल जे आहे त्या अहवालाचा देखील अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर मार्गदर्शन तत्वाची वैशिष्ट्य आणि मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्व यामध्ये असणारा जो काय फरक आहे तो देखील आपण अभ्यासलेला आहे. DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता त्यामध्ये आपण मार्गदर्शन तत्वाच्या बाबतीमध्ये पाठिंबाच्या तासाला आपण जर पाहिलं तर त्यामध्ये मार्गदर्शन तत्वे घटनेच्या भाग 4मधील कलम क्रमांक 36 ते 51मध्ये देण्यात आलेले आहेत, आणि त्यापैकी 38 ते 51 या कलमामध्ये ही तत्व जे आहेत ही समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तो भाग आपण पाहिलेला आहे. आणि ही मार्गदर्शन तत्व कशासाठी आहेत, तर ही मार्गदर्शन तत्व जे आहेत तर व्यक्तीचे कल्याण व देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने कल्याणकारी योजना व धोरणे आखणे गरजेचे असते, आणि त्यासाठीच राज्यकर्त्याने ही जी मार्गदर्शन तत्व जे आहेत ही तत्व समाविष्ट केलेली आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51चा जो अभ्यास आहे तो अभ्यास करताना त्यातलं पहिलं जे काही कलम आहे ते कलम क्रमांक 36. आता राज्यघटनेचा आपण जर विचार केला तर राज्यघटनेमध्ये जसं आपण मूलभूत हक्काचा अभ्यास करत असताना मूलभूत हक्काचे जसे 7 भाग जे ते आपण केले होते, त्या पद्धतीनं मार्गदर्शन तत्वाचे असे विशेष स्वरूपाचं वर्गीकरण जे ते वर्गीकरण दिलेलं नाही. पण त्यातलं जे काही आशय आहे किंवा निर्देश आहे आणि त्या निर्देशानुसार आपण जर विचार केला तर 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं. त्यातला एक जो काय भाग आहे तो आहे सामाजिक, म्हणजे सामाजिक तत्व आपण म्हणू शकतोय. दुसरा जो काय भाग आहे ते आहे गांधीवादी तत्व, म्हणजे ग्रामपंचायत हे असेल ते गांधीवादी तत्वाच्या अंतर्गत असेल. आणि जो तिसरा जो आहे तो आहे उदारमतवादी किंवा बुद्धिवादी. असे एकूण 3 जे काय भाग आहेत ते भाग त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया कलम क्रमांक 36. आता ह्या कलम क्रमांक 36मध्ये काय सांगितलं तर कलम क्रमांक 36मध्ये राजसंस्था या शब्दोल्लेखाची व्याख्या दिलेली आहे. आणि ही व्याख्या कोणती आहे तर भाग 3मधील कलम 12मध्ये दिलेली व्याख्याप्रमाणे. आता जास्त आपल्याला ह्याचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. भाग 3मधलं कलम क्रमांक 12 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 12मध्ये ही जी काही व्याख्या आहे ती व्याख्या दिलेली आहे. आणि ही व्याख्या सांगत असताना काय सांगितलं तर मूलभूत हक्काशी संबंधित विविध तरतुदीमध्ये राजसंस्था हा शब्द वापरण्यात आला आहे. आणि भाग 3मधील कलम 12मध्ये हे दिलेले. आणि त्या राजसंस्थेमध्ये काय काय ते सांगितले तर भारताचे शासन असेल, आता भारतात शासन बघत असताना राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, घटक राज्य असतील, विधिमंडळ असतील, स्थानिक प्राधिकारी, नगरपालिका, पंचायती, कटक मंडळे, जिल्हा मंडळे, न्यास, भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व प्राधिकारी. म्हणजे आपण राजसंस्थेची व्याख्या बघत असताना या राजसंस्थेमध्ये अशा सर्व संस्थांचा समावेश असणार आहे की ज्या संस्थेला राज्यसंस्था सहाय्य करणार आहे किंवा सरकार सहाय्य करतं. तर त्यामध्ये सरकारी असतील किंवा निमसरकारी ज्या सर्व संस्था आहेत तर त्या संस्थेचा समावेश जो आहे तो समावेश त्यामध्ये होतोय. तर हे आपण कलम क्रमांक 12मध्ये पाहिलेलं आहे. थोडंसं हे रिवाईज करत असताना कलम क्रमांक 12चा जो अभ्यास आहे तो अभ्यास करा, हे तुमच्या लक्षात येईल. त्यापुढचं आहे कलम 37. आता ह्या कलम 37मध्ये काय सांगितलं तर कलम 37मध्ये या भागात असलेली तत्वे लागू करणे. आणि कलम 37मध्ये सांगत असताना काय सांगितलं की या कलमानुसार भाग 4मधील मार्गदर्शन तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट असणार नाहीत, पण तरीसुद्धा ही तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे. म्हणजे आपण कलम क्रमांक 36चा अभ्यास जर केला तर कलम क्रमांक 36मध्ये काय सांगितलं तर कलम क्रमांक 12मध्ये जी राजसंस्थेची व्याख्या दिल्या तीच व्याख्या त्यामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, इतर स्वरूपाची जी काही मंडळ आहेत ती मंडळ असतील, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, आणि ज्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये सरकारनं सहाय्य दिलेलं आहे, नियंत्रण करतं, प्रशासन करतं, तर त्या सर्व संस्था ज्या आहेत ह्या राज्यसंस्थेचा एक भाग आहेत. हे 36मध्ये. 37मध्ये काय सांगितलेलं आहे की या कलमानुसार या भागात असलेली तत्वे लागू करणे. म्हणजे कलम क्रमांक 37मध्ये काय सांगितलं की भाग 4मध्ये जी काही मार्गदर्शन तत्व दिलेली आहेत ही तत्व कोणत्याही प्रकारे न्यायालयाकरवी ही न्यायप्रविष्ट असणार नाहीत, पण त्याचा उपयोग जो आहे हा देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहे. आणि ही कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल असं सांगितलं. म्हणजे 36मध्ये व्याख्या असेल आणि 37मध्ये मूलभूत जे काही मार्गदर्शन तत्व आहे त्या मार्गदर्शन तत्वांची जी यादी दिलेली आहे
त्या यादींचा अवलंब करायचा आहे, वापर करायचा आहे, ती तत्त्व वापरायची आहेत. कशासाठी? तर कायदे करताना ही जी काही तत्त्व आहेत ही तत्त्व वापरून कायदा करायचा आहे, हे राज्यसंस्थेचे एक मूलभूत कर्तव्य आहे, असं कलम क्रमांक 37 देण्यात आलेलं आहे. त्या पुढचा जो काय भाग आहे, आता मगाशी सांगितलं आपण त्या पद्धतीनं घटनेमध्ये मार्गदर्शन तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाहीत, मात्र त्यांच्या अभ्यासावरून त्याचे वर्गीकरण 4 भागामध्ये झालेलं दिसतं. आता मगाशी आपण सांगितलं होतं त्यामध्ये सांगत असताना सामाजिक, गांधीवादी आणि उदारमतवादी असं सांगितलं होतं. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय असे देखील घटक ह्यामध्ये आपण बघू शकतोय. म्हणजे सामाजिक काही तत्त्व आहेत, आर्थिक काही तत्त्व आहेत, राजकीय काही तत्त्व आहेत, आंतरराष्ट्रीय काही तत्त्व आहेत. मात्र घटनेत क्रमानुसार राजधोरणाची तत्त्व आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. ह्या तत्त्वांचा अभ्यास करत असताना आपण एक क्रम जो आहे हा क्रमानुसार ही तत्त्व जे आहेत या तत्त्वांचा आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास करणार आहे. मग कलम क्रमांक 36 लक्षात आला असेल आपल्याला. 36मध्ये व्याख्या, कलम क्रमांक 37मध्ये जी DPSP आहे त्या DPSPचा अंमल करायचा, वापरायचा आहे, ती तत्त्वाचा वापर करायचा आहे आणि हा वापर करताना कायदा निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करायचा हे आपण त्यामध्ये पाहिलं. आता कलम क्रमांक 38 काय सांगितलं, तर राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, म्हणजे समाजाची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था प्रस्थापित करणे राज्याने किंवा राज्यसंस्थेने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी एक समाज व्यवस्था जे ही प्रस्थापित करायची आहे. आणि ही प्रस्थापित करत असताना त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायातून समाजरचना करून लोकांच्या कल्याणास चालना देणे आणि उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलत आणि संधी यांच्यातील विषमता कमी करणे. मग ह्यामध्ये सांगत असताना जे काही राज्य आहे किंवा राजसंस्था जे, आता राजसंस्थेचा विचार करत असताना पूर्ण देशाचा विचार त्यामध्ये होणार आहे. तर भारत देशातील लोककल्याणाच्या संवर्धनासाठी एक चांगली समाजरचना जे किंवा लोकशाही समाजवादी राज्याची संकल्पना जे ही संकल्पना ह्यामधून मांडलेली आहे. आणि सामाजिक आणि आर्थिक न्याय देणे हा एक महत्त्वाचा उद्देश जो आहे, हा उद्देश यामध्ये एक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी मार्गक्रमण करणे हा देखील महत्त्वाचा भाग यामध्ये आपण लक्षात घेतोय. मग ह्यामध्ये आपण बघत असताना काय काय सांगितलेलं आहे, तर त्यामुळे सांगितले राज्य त्या शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकामध्ये प्रेरणा करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणजे राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. आता ही कशी प्रस्थापित करायची आहे, तर राज्य त्या शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकामध्ये प्रेरणा निर्माण करेल आणि अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे राजसंस्था काय करणार किंवा राज्य काय करणार आहे की लोककल्याणाच्या संवर्धनासाठी एक समाज व्यवस्था जे ही समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकामध्ये प्रेरणा निर्माण करेल अशी समाज व्यवस्था ते निर्माण करतील. दुसरा त्यामध्ये आपण जर पाहिलं, राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेल आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणजे दुसरं सांगत असताना राज्यामध्ये असणारी उत्पन्नाची विषमता जी आहे ही उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ही उत्पन्नाची विषमता जे ही नष्ट करू शकणार नाही, पण ही उत्पन्नाची विषमता जे हे कमीत कमी पातळीवर कशी येईल. विषमता म्हणजे काही गट असा आहे की ज्या गटाचं उत्पन्न जास्त आहे, काही गट असा आहे की जो पूर्णपणे कुपोषित किंवा त्यांचं कोणत्याही स्वरूपाचं उत्पन्न नाही. तर असे जे 2 गट आहेत, तर ह्या 2 गटातील जी विषमता जी आहे ती विषमता कमी करण्याचा किंवा एक समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न त्यामध्ये करणार आहे आणि त्यांना विविध स्वरूपाच्या ज्या काही सुविधा आहेत ते सुविधा देणार आहे आणि विषमता नाहीशी करण्यासाठी हा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न त्यामध्ये करणार आहे. म्हणजे लोककल्याणाच्या संवर्धनासाठी जी समाजव्यवस्था प्रस्थापित करायची आहे, ही समाजव्यवस्था प्रस्थापित करताना 3 घटक ते लक्षात घेतील. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे जे काही घटक आहेत हे घटक लक्षात घेईल आणि त्यातून समाजव्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतील. आणि दुसरं सांगत असताना एक जी विषमता आहे, कशाची विषमता, तर उत्पन्नाची विषमता जी आहे ही उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न जे आहे ते प्रयत्न हे करतील आणि दर्जा व सुविधा यांच्या बाबतीमध्ये असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे सर्व समाजामध्ये राहणारे विविध स्वरूपात जे काही घटक आहेत तर या सर्व घटकांना एकसारखी सुविधा देण्याचा प्रयत्न करतील आणि जी उत्पन्नाची विषमता जी आहे
मिळकतीची जी काय विषमता जी आहे ही मिळकतीची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतील. कारण भारताचा विचार आपण जर केला तर मगाही सांगितलं आपण त्या पद्धतीनं काही वर्ग असे आहेत की ज्यांचं रोजचं उत्पन्न हे लाखामध्ये किंवा कोट्यामध्ये देखील आहे आणि काही वर्ग असा आहे की त्यांना रोजचं जे 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 काय उदरनिर्वाहासाठी लागणारे जी रक्कम आहे ती रक्कम देखील ते जमवू शकत नाही. तर ह्यामधली जी काही दरी आहे ही दरी कमी करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न राज्य करणार आहे. त्यानंतर त्या पुढचा जो आहे 38 झालं, 38 नंतर त्यापुढं 39. 39मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे 39. आता 39मध्ये काय सांगितलेलं आहे तर राज्यांनी अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्त्वे सांगितलेत. म्हणजे राज्याने कोणत्या धोरणाची म्हणजे कोणत्या प्रकारच्या धोरणाची तत्त्व स्वीकारायचे आहेत. राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखेल. म्हणजे कलम क्रमांक 39चा विचार आपण जर केला तर कलम क्रमांक 39मध्ये राज्यांनी अनुसरायच्या धोरणाची विशिष्ट तत्त्वे सांगितलेत. म्हणजे राज्यानं कोणत्या प्रकारची तत्त्व अवलंबायची आहेत धोरण ठरवत असताना हे सांगितले. आणि त्यामध्ये सांगत असताना राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीने आपले धोरण जे ते धोरण आखतील असं सांगितलं. त्यातला पहिला आहे स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असतो किंवा सारखाच असावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे पहिलं सांगत असताना सर्व जे काही नागरिक आहेत तर त्यामध्ये स्त्री असतील किंवा पुरुष असतील तर त्या सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क आहे. म्हणजे उपजीविका करत असताना ज्या मूलभूत त्यांच्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी उपजीविकेचं एक साधन जे आहे हे साधन मिळवण्याचा हक्क जो आहे हा सर्वांना सारखा असेल, सर्व नागरिकांना सारखा आहे. तर त्यामध्ये स्त्री असतील किंवा पुरुष असतील या सर्व नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार असेल. त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे ब सार्वजनिक हितासाठी समाजाच्या भौतिक संसाधनाची न्याय विभागणी. म्हणजे समाजाची भौतिक जी काही संसाधनं आहेत, आता संसाधनं आपण बघत असताना त्यामध्ये मानवी संसाधनं आहेत आणि भौतिक संसाधनं आहेत. मानवी संसाधनामध्ये आपण जे काही कर्मचारी वर्ग आहे असं आपण म्हणतोय, कामगार म्हणतोय. आणि भौतिक संसाधनं जे आहेत या भौतिक संसाधनामध्ये जागा असतील, इतर यंत्रसामग्री असतील, इतर घटक असतील, नैसर्गिक देखील काही घटक आपण त्यामध्ये विचार करू शकतोय. तर ही जी भौतिक जी संसाधनं आहे किंवा भौतिक साधन संपत्ती जे आहे ह्या भौतिक साधन संपत्तीची न्याय विभागणी करायची आहे. म्हणजे न्याय विभागणी म्हणजे काय की भौतिक साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण याची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने करायची. म्हणजे सर्वांना त्या भौतिक संसाधनाचा योग्य प्रकारे वापर करता येईल या प्रकारची विभागणी जी आहे ती विभागणी त्यामध्ये करायची. तिसरा आहे त्यानंतर सी. तिसरा सांगत असताना आर्थिक व्यवस्थेच्या राबणुकीमुळे सामूहिक हितास बाधा होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. म्हणजे आर्थिक व्यवस्था जी आहे तर त्या आर्थिक व्यवस्थेच्या राबणुकीमुळे सामूहिक हित जे या सामूहिक हितास बाधा होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये असं सांगितले. हे केंद्रीकरण म्हणजे काय असेल आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय असेल. विकेंद्रीकरण म्हणजे काय की त्यांची विभागणी केलेली असते. म्हणजे एका व्यक्तीच्या हाती कोणत्याही स्वरूपाची संपत्ती किंवा व्यवस्था जी आहे ती व्यवस्था असत नाही विकेंद्रीकरणामध्ये. आणि केंद्रीकरणामध्ये काय होतं की एकच व्यक्ती जो आहे किंवा एकच समूह एकच गट जो आहे तो एका गटाकडं सर्व सत्तेचं एकत्रीकरण केलं असतं. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे एकत्रीकरण होऊ नये याचा विचार त्यामध्ये करायचा आहे. मग ह्यामध्ये सांगत असताना आर्थिक व्यवस्थेच्या राबणुकीमुळे आर्थिक व्यवस्था या प्रकारचे आपल्याला करायचे आहे की कुठलाही एक जो गट आहे किंवा कुठलाही एक व्यक्ती जो आहे एक व्यक्ती समूह जो आहे तर त्या एका व्यक्ती समूह सर्व स्वरूपाची संपत्ती केंद्रित होऊ नये, एकवटू नये, एका व्यक्तीच्या हाती या स्वरूपाची सत्ता जी आहे ती सत्ता जाऊ नये आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये. तर हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे हा तिसऱ्यामध्ये केलेला आहे. म्हणजे संपत्ती आणि उत्पादन साधनाच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध घालायचा आहे. संपत्ती असेल किंवा उत्पादन साधनं जे आहेत ही उत्पादन साधनाचं विकेंद्रीकरण करायचं थोडक्यामध्ये. विकेंद्रीकरण म्हणजे काय की केंद्रीकरण करायचं नाही. केंद्रीकरण करायचं नाही म्हणजे काय झालं की एका व्यक्तीच्या हाती ही सत्ता जे किंवा आर्थिक जो पैसा जो आहे किंवा इतर संपत्ती जी आहे उत्पादनाची साधनं जी आहेत ती एका व्यक्तीच्या हाती केंद्रित करायची नाहीत हे तिसऱ्यामध्ये सांगितले. बघा आता 3 घटक आपण काय पाहिले तर पहिला घटक पाहत असताना काय सांगितलं तर भारतामध्ये राहणारे जे काही सर्व नागरिक आहेत या सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनाचा हक्क आहे. जी काही मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपजीविकेची जी काही साधनं आहेत या साधनं मिळवण्याचा हक्क आहे. दुसरं सांगत असताना भौतिक जी काही संसाधनं आहेत तर त्या भौतिक संसाधनाचं काय करायचं आहे योग्य प्रकारची विभागणी करायची आहे भौतिक संसाधनाची. तिसरं सांगत असताना काय सांगितलेलं आहे की आर्थिक व्यवस्था जी आहे किंवा आर्थिक संसाधनं असतील
उत्पादनाची साधनं असतील, या साधनाचं कोणत्याही प्रकारे केंद्रीकरण करायचं नाही. हा जो काय भाग आहे हा तिसऱ्यामध्ये किंवा सी मध्ये सांगितलाय. त्यानंतर त्या पुढचं डी देखील महत्त्वाचं आहे. तर ह्यामध्ये सांगत असताना काय सांगितलं, पुरुष आणि महिला यांना समान कामासाठी समान वेतन. पुरुष किंवा महिला ज्या आहेत, पुरुष किंवा स्त्रिया ज्या आहेत, तर या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. पुरुष आहेत म्हणून वेतन जास्त, स्त्रिया आहेत म्हणून वेतन कमी, अशा स्वरूपाची कुठलीही व्यवस्था न करता एक स्वरूपाचा एका विभागामध्ये जर काम करत असतील, एकसारखं जर काम करत असतील, तर त्यांना समान वेतन जे आहे हे समान वेतन देणं आवश्यक आहे. हे सांगत असताना डी हा जो काय मुद्दा आहे, ड हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा ह्यामध्ये सांगितला आहे की भारतामध्ये राहणारे पुरुष असतील किंवा महिला असतील यांना समान कामासाठी समान वेतन देणं हे यामध्ये सांगितलेलं आहे. त्या पुढचं आहे ई सांगत असताना सक्तीच्या किंवा थोडक्यामध्ये आपण बघूया, स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद न पेलणारे व्यवसाय शिरण्यास भाग पाडू नये. म्हणजे ह्यामध्ये सांगत असताना स्त्री व पुरुष कामगाराचे आरोग्य, ताकद व बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय आणि ताकद यांना न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पाडू नये असं यामध्ये सांगितले. म्हणजे गैरव्यवहार जे आहे, सक्तीच्या गैरवागणुकीविरुद्ध कामगार व मुलांचे आरोग्य व महिला यांना समान कामासाठी महिला यांची सामर्थ्यांची जपणूक करणं आवश्यक आहे. यामध्ये सांगत असताना काय सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वरूपाची सक्ती जी आहे ही सक्ती करू नये. कशा बाबतीमध्ये? गैरवागणुकीविरुद्ध कामगार व मुलांचे आरोग्य व सामर्थ्यांची जपणूक, यांची सामर्थ्यांची जपणूक करायची आहे. मी काम करताना त्यांच्या वयाच्या मानानं, त्यांच्या ताकदीच्या मानानं त्यांना काम द्यावं, त्यापेक्षा जास्त घातक स्वरूपामध्ये धोकादायक जे काय काम आहे हे काम त्यामध्ये देऊ नये असं देखील सांगतं ही DPSP मध्ये. म्हणजे DPSP मध्ये सांगत असताना पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील तर त्यांचं आरोग्य किंवा त्यांची जी काही ताकद आहे, जर जास्त समजा ताकदी जी काही कामं आहेत, शारीरिक स्वरूपाची जी काही कामं आहेत, तर ह्या शारीरिक स्वरूपाच्या कामासाठी जास्तीत जास्त पुरुष जे आहे त्या पुरुषांचा वापर करावा आणि इतर स्वरूपाची जी काही कामं आहेत तर त्या कामासाठी महिलांचा वापर करावा. म्हणजे विचार करताना त्यांची जी काही कार्यक्षमता आहे, त्यांची बौद्धिक पातळी असेल, त्यांची मानसिक स्थिती असेल आणि त्यांची शारीरिक जी काही क्षमता आहे, तर ह्या शारीरिक क्षमतेचा वापर करूनच त्यांना तसं जे काही काम आहे हे काम द्यावं. अगदी सक्तीनं गैरवागणुकीविरुद्ध त्यांना कोणत्याही प्रकारचं काम देऊ नये आणि त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या सामर्थ्याची जपणूक जे ही जपणूक करावी असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्या पुढचं सांगत असताना बालकांना निरामय पद्धतीने मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. यामध्ये सांगत असताना जो शेवटचा जो काय भाग आहे, तर मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबींची शाश्वती ही शाश्वती देणं आवश्यक आहे. म्हणजे बालक असतील तर त्या बालकांना एक मुक्त आणि चांगल्या वातावरणामध्ये आपला विकास करण्याची संधी दिली जावी आणि युवक जे आहेत त्या युवकांना नैतिक आणि भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिलं जावं असं सांगण्याचं जे काय काम आहे हे काम ह्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे सांगत असताना मुलांचं जे काय आरोग्य आहे तर त्या चांगल्या आरोग्यामध्ये त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी आणि कोणत्याही प्रकारे त्यांचं शोषण होऊ नये, तर हा भाग देखील त्यामध्ये महत्त्वाचा आहे. तर हे आहे 39. बघा 39 मध्ये आपण जर पाहिलं तर 39 ए आपण जर पाहिलं तर सर्व नागरिकांना उपजीविकेचं साधन द्यावं. 39B जर पाहिलं तर त्यामध्ये भौतिक साधन संपत्तीची योग्य प्रकारे विभागणी करावी. सी जर पाहिलं तर आर्थिक जी काही व्यवस्था आहे किंवा उत्पादनाची साधनं जे आहेत यांचं केंद्रीकरण होऊ देऊ नये. त्यानंतर आपण डी जर पाहिलं, पुरुष किंवा स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन द्यावं. ई आपण जर पाहिलं तर ईमध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना काम द्यावं. आणि एफचा विचार आपण जर केला तर त्यामध्ये सांगत असताना मुलांना किंवा मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबींची ही शाश्वती द्यावी. अशा प्रकारे कलम क्रमांक 39 मध्ये राज्य जी काही धोरणं ठरवणार आहेत तर धोरणं ठरवत असताना या प्रकारची व्यवस्था तिने करायची आहे किंवा ह्या विशिष्ट तत्वांचा त्यांनी अवलंब करायचा आहे. समान काम समान वेतन आणि भारतामध्ये राहणारे जे काही सर्व नागरिक आहेत तर सर्व नागरिकांना उपजीविकेचं साधन जे हे साधन उपलब्ध करून द्यायचं आहे. जी भौतिक समाजाची जी काही भौतिक साधन संपत्ती जी आहे तर त्या भौतिक साधन संपत्तीची न्याय विभागणी करायची. केंद्रीय आर्थिक जे आहे
तर आर्थिक सत्तेचं किंवा व्यवस्थेचं केंद्रीकरण होऊन द्यायचं नाही. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन द्यायचं आहे. त्यांच्या ताकदीनुसार त्यांना काम द्यायचं आहे. आणि शेवटचा भाग आपण बघत असताना बालक असतील त्या बालकांना निरामय पद्धतीने मुक्त वातावरणामध्ये जगण्याची संधी द्यायची आणि त्यातून त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण जे आहे हे वातावरण निर्माण करायचं आहे. तर हे सांगितलेलं आहे कलम क्रमांक 39 मध्ये. आता कलम क्रमांक 39 नंतर कलम क्रमांक 39A. आता कलम क्रमांक 39A मध्ये काय सांगितलं तर राज्य हे न्यायिक व्यवस्था चालवताना समान संधीच्या तत्वावर न्यायास प्रोत्साहन मिळेल अशी निश्चिती करेल आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थतेमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाऊ नये म्हणून मोफत कायदेविषयक सहाय्य उपलब्ध करून दिले. म्हणजे कलम क्रमांक 39A मध्ये समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य सांगितले. म्हणजे न्याय कसा मिळणार आहे तर समान न्याय मिळणार आहे आणि त्याचबरोबर कायदेविषयक जो काही सल्ला आहे हा देखील कसा मिळेल तर मोफत सहाय्य मिळणार आहे. एखाद्याची जर परिस्थिती किंवा निसमर्थ जर असेल, आर्थिक स्थिती जर नसेल आणि त्या आर्थिक स्थिती नसताना तो जर न्यायालयामध्ये जर गेला असेल तर अशा वेळी त्याला कायदेविषयक मोफत सहाय्य जे आहे हे मोफत सहाय्य देणं देखील त्यामध्ये आवश्यक आहे. मग त्यामध्ये 39(1) मध्ये समान न्यायाला चालना देणे आणि गरिबांना थोडक्यामध्ये निःशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी व्यवस्था करणे, तर हे कलम क्रमांक 39A मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सल्ला, जरी त्यांची निसमर्थ जर असतील, गरीब असतील आणि कोर्टासाठी लागणारी जी काही फी असेल, जे शुल्क असेल, तर ते शुल्क भरण्यात त्यांची जरी ताकद नसेल तरी देखील त्यांना एक मोफत सहाय्य, कायदेविषयक सहाय्य जे हे सहाय्य उपलब्ध करून देणं हे कशामध्ये सांगितले कलम क्रमांक 39A मध्ये. समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला हा कोणासाठी आहे मोफत सल्ला तर ज्यांची निसमर्थ आहे, जे गरीब आहेत, जे पैसे गुंतवून एखादी केस खेळू शकत नाहीत किंवा न्याय मिळवू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी ही जी काही सुविधा आहे हे कलम क्रमांक 39A जे हे त्यामध्ये सांगितले. म्हणजे फ्री लिगल सर्व्हिस जे ती सर्व्हिस त्यांना मिळणार आहे. त्यानंतर त्या पुढचं आहे आता DPSPचा आपण जर विचार केला तर त्यातलं सर्वात महत्त्वाचं कलम आहे कलम क्रमांक 40. सर्वात महत्त्वाचं कलम आहे कलम क्रमांक 40. आता हे कलम क्रमांक 40 जे आहे तर ह्या कलमांना आपण गांधीवादी तत्वातलं कलम असं म्हणतोय. गांधीवादी जी काही तत्व आहेत तर गांधीवादी तत्वाचं हे कलम आहे कलम क्रमांक 40. आणि ह्या कलम क्रमांक 40 मध्ये काय सांगितलं तर ग्रामपंचायत संघटित करणे, ग्रामपंचायत संघटित करणे आणि स्वशासन घटक म्हणून काम करण्यासाठी त्यांना आवश्यक सत्ता व अधिकार देणे. म्हणजे कलम क्रमांक 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन सांगितले. मोस्ट इम्पॉर्टंट हे कलम लक्षात घ्या. जसं कलम क्रमांक 17 मूलभूत हक्कामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर त्याच प्रकारचं हे कलम क्रमांक 40 DPSP मध्ये महत्त्वाचं आहे. ग्रामपंचायतीचे संघटन, राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करेल. म्हणजे ग्रामपंचायतीचं संघटन करणार आहे आणि ग्रामपंचायती ही संघटित होण्यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार देखील त्यामध्ये बहाल करणार आहे. हे आहे कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीचे संघटन. म्हणजे ग्रामपंचायतीची निर्मिती करायची आणि त्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारे अधिकार किंवा ते प्राधिकार जे आहेत हे प्राधिकार त्यांना उपलब्ध करून देण्याचं जे काही काम आहे हे काम सांगितले कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीचे संघटन मोस्ट इम्पॉर्टंट. आणि कलम क्रमांक 40 जे हे कलम क्रमांक 40 गांधीवादी तत्वांच्या अंतर्गत येणार आहे कलम क्रमांक 40. त्यानंतर आहे त्या पुढचा कलम क्रमांक 41. आता कलम क्रमांक 41चा आपण विचार करताना हे कलम क्रमांक 41 काय आहे तर कलम क्रमांक 41 देखील एक सामाजिक तत्व आहे. म्हणजे कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार, कामाचा, शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत सामाजिक सहाय्याचा अधिकार शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा आहे. आणि यामध्ये सांगत असताना कलम क्रमांक 41 मध्ये राज्य हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी तरतूद करेल असं सांगितले. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितले की हे राज्य आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून, म्हणजे राज्याची जी काय आर्थिक क्षमता आहे त्या राज्याच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून शिक्षणाची सोय करणार आहे. शिक्षणाची सोय करणार आहे आणि शिक्षणाची सोय करत असताना जे दुर्बल घटक आहेत, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत
किंवा शारीरिकदृष्ट्या जे जे दुर्बल जे लोक आहेत, तर अशा लोकांसाठी विविध स्वरूपाची तरतूद जे ही तरतूद ह्यामध्ये करणार आहे. मग त्यामध्ये बेकारी असेल, वार्धक्य असेल, आजार असेल किंवा विकलांगतेची स्थिती असेल, अपंगाची स्थिती असेल, तर अशा स्थितीमध्ये सार्वजनिक सहाय्य देखील ते उपलब्ध करून देणार आहे. हा देखील भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे एक म्हणजे काय असेल की कामाचा असेल, शिक्षणाचा असेल. आता हे कशानुसार करणार आहे, तर जी राज्य आहे त्या राज्याची आर्थिक स्थिती जी आहे, ती आर्थिक स्थिती कोणत्या प्रकारच्या हे लक्षात घेणार आहे आणि ती आर्थिक स्थिती लक्षात घेऊन कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी तरतूद जी आहे ही तरतूद करणार आहे. आता देखील आपण जर बघितलं कोविड-19च्या बाबतीमध्ये असणारी उपाययोजना जी आहे ही उपाययोजना सरकार करतं. तर हा देखील एक DPSP मधलाच एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे सार्वजनिक सहाय्य करणार आहे आणि ही कसं करणार आहे, तर त्यांची आर्थिक स्थिती म्हणजे देशाची असेल किंवा जे राज्य आहे त्या राज्याची आर्थिक स्थिती जी आहे ही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हे सहाय्य करणार आहे. शैक्षणिक सहाय्य असेल किंवा जर 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 बेकारी असेल तर त्यावेळी त्यांना काही स्वरूपाचं जे काही अनुदान जे आहे ते अनुदान त्यामध्ये देणं असेल, काही रक्कम देणं असेल, जे वयोवृद्ध आहेत त्यांना काही पेन्शन देणं असेल किंवा जे आजारी आहेत त्या आजारपणाच्या सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून देणं असेल, विकलांग आहेत त्यांच्यासाठी विविध स्वरूपाच्या तरतुदी किंवा विविध स्वरूपाची योजना राबवणं असेल. तर अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टीसाठी सार्वजनिक सहाय्याची जी काही तरतूद आहे ही तरतूद त्यामध्ये शासन करणार आहे. हे आहे कलम क्रमांक 41. त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला कलम क्रमांक 41 नंतर त्यापुढं आहे कलम क्रमांक 42. 41 लक्षात घ्या. हे आहे कलम क्रमांक 41, कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीमध्ये सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. त्यानंतर आपल्याला त्या पुढचा जो भाग पाहायचा आहे ते आहे कलम क्रमांक 42. आता हे कलम क्रमांक 42 मध्ये काय सांगितलं, तर कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद. मग ह्यामध्ये सांगत असताना काय सांगितले, तर कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद जे ही तरतूद त्यामध्ये करणार आहेत. राज्य हे कामाची न्याय व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करील असा जो काय भाग आहे तो त्यामध्ये सांगितला आहे कलम क्रमांक 42 मध्ये. लक्षात घ्या कलम क्रमांक 42. तर कलम क्रमांक 42 मध्ये काम आणि मातृत्वासंबंधी न्याय आणि सहृदयी परिस्थिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणार आहे. म्हणजे कामासाठी देखील न्याय व्यवस्था निर्माण करणार आहे आणि मातृत्वासंबंधीची जी आहे म्हणजे अगदी प्रसूतीच्या बाबतीमध्ये जी काही सहाय्याची जी काही तरतूद आहे ही तरतूद देखील कलम क्रमांक 42 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे काम आणि मातृत्वासंबंधी न्याय आणि एक सहृदयी जी काही परिस्थिती म्हणजे चांगली स्वरूपाची एक परिस्थिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था जे हे कलम क्रमांक 42 जे ते सांगणार आहे. मी कलम क्रमांक 42 सांगत असताना कामाची न्याय व मानवीय स्थिती आणि प्रसूतीविषयी म्हणजे मातृत्वासंबंधीची ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी कुठं आलेल्या आहेत, तर कलम क्रमांक 42 मध्ये आलेले आहेत. मातृत्वासंबंधीच्या तरतुदी आहेत तर त्या कलम क्रमांक 42 मध्ये कामाची न्याय विभागणी आणि मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी जे काही सहाय्य आहे हे सहाय्य त्यामध्ये कलम क्रमांक 42 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यापुढचा आहे कलम क्रमांक 43. कलम क्रमांक 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी सांगितलेलं आहे. जे कर्मचारी आहेत कामगार जे त्या कामगारांना निर्वाह वेतन. आता हा आपण जर कलम क्रमांक 43 आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 43 देखील गांधीवादी तत्व आहे. मोस्ट इम्पॉर्टंट तत्व लक्षात घ्या. कलम क्रमांक 40 आपण पाहिलं ते देखील गांधीवादी तत्व होतं. आता हे कलम क्रमांक 43 जे आहे हे देखील गांधीवादी तत्व आहे. हे गांधीवादी तत्व कशासाठी आहे, तर ह्यामध्ये सहकारी पातळीवर कुटीर उद्योगाला चालना जे ही चालना ह्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे ह्यामध्ये सांगत असताना राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रासाठी वैयक्तिक आणि सहकारी तत्वावर कुटीर उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणजे कलम क्रमांक 43 मध्ये सांगत असताना तर त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग सांगितला आहे. तर कलम क्रमांक 43 मध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये व्यक्तिगत आणि सहकारी पातळीवर कुटीर उद्योगाला चालना देणे म्हणजे कुटीर उद्योगाच्या बाबतीमध्ये जे काही कलम आहे हे काय आहे कलम क्रमांक 43. आणि त्याचबरोबर असं सांगितले की यथायोग्य योग्य मार्गाने जे काही कामगार असतील त्या कामगारांना निर्वाह वेतन द्यायचं आहे, एक चांगलं जीवनमान त्यांना द्यायचं आहे आणि कामाच्या ठिकाणी एक विरंगुळ्याची जी काही परिस्थिती आहे किंवा चांगल्या स्वरूपाचं जीवनमान जगता यावं यासाठीची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था करायची आहे.
आणि दुसरं सांगत असताना ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीमध्ये वैयक्तिक आणि सहकारी तत्वावर कुटीर उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील असं कलम क्रमांक 43 सांगितलेलं आहे. म्हणजे कलम क्रमांक 43 मध्ये काय आहे, पहिला भाग की कामगारांना निर्वाह वेतन द्यायचं आहे, त्यांना योग्य स्वरूपाचं वेतन द्यायचं आहे, वेतनाच्या बरोबर त्यांना एक समुचित चांगलं जीवनमान द्यायचं आहे आणि हे जीवनमान देत असताना विरंगुळा आणि सामाजिक संस्कृतीच्या संधीचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून द्यायची आहे. कामगारांना पगार देखील चांगला द्यायचा आहे, त्यांचं जीवनमान चांगलं व्हावं यासाठी काही सोयीसुविधा द्यायच्या आहे, त्यांचा विरंगुळा व्हावा यासाठी काही सांस्कृतिक ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा द्यायच्या आहेत. त्याचबरोबर जे ग्रामीण क्षेत्र आहे, ग्रामीण भाग जो आहे, या ग्रामीण भागामध्ये देखील वैयक्तिक स्वरूपामध्ये किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी देखील जे राज्य आहे ते राज्य प्रयत्नशील राहील असं यामध्ये कलम क्रमांक 43 आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. आता कलम क्रमांक 43 नंतर कलम क्रमांक 43A. 43A मध्ये काय सांगितलं तर कलम क्रमांक 43A मध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, जी व्यवसाय संस्था असेल ती सहकारी असेल किंवा मोठ्या स्वरूपामध्ये संयुक्त भांडवली संस्था असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये जे औद्योगिक व्यवस्थापन जे तर त्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे. म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये पगार वाढीच्या संदर्भामध्ये असेल, पेन्शनच्या संदर्भामध्ये असतील किंवा इतर स्वरूपाच्या सेवा सुविधा यांच्या संदर्भामध्ये असतील तर या सर्व सेवा सुविधा जे आहेत हे ठरवत असताना, ही जी नियमावली ठरवत असताना जी व्यवस्थापन मंडळ असेल तर त्या व्यवस्थापन मंडळामध्ये कर्मचाऱ्यांचा किंवा कामगारांचा सहभाग जो आहे किंवा कामगार प्रतिनिधींचा जो काही सहभाग आहे हा सहभाग त्यामध्ये आवश्यक आहे असं त्यामध्ये सांगितले. म्हणजे राज्य कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम, आस्थापना, संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मार्गाने उपाययोजना करेल. यामध्ये काय सांगितले तर राज्य कोणत्याही उद्योगात गुंतलेले असताना किंवा गुंतलेले उपक्रम जे किंवा एखादं कार्यालय असेल, आस्थापना असेल, संघटना असेल, एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीतील व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावं यासाठी विशिष्ट स्वरूपाची जे काही कायदे ते कायदे करू शकतं किंवा अन्य मार्गाने उपाययोजना जे आहेत ते उपाययोजना त्यामध्ये करू शकतं. म्हणजे औद्योगिक क्षेत्र जे आहे त्या औद्योगिक क्षेत्रातील जे व्यवस्थापन आहे तर त्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही उपाययोजना जी आहे ही उपाययोजना ह्यामध्ये करणार आहे. हे आहे कलम क्रमांक 43A. लक्षात घ्या, कलम क्रमांक 43 काय आहे तर कामगारांना निर्वाह वेतन, इतर स्वरूपाच्या सुविधा आणि ग्रामीण भागासाठी वैयक्तिक आणि सहकारी पातळीवर कुटीर उद्योगाला प्रोत्साहन देण्याचं काम केले 43 मध्ये. आणि 43A मध्ये ह्या ज्या काही कंपन्या असतील तर या संस्थेमध्ये किंवा कंपनीतील व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध स्वरूपाच्या कायदे करणं किंवा इतर स्वरूपाची व्यवस्था करणं हे कलम क्रमांक 43A भाग जो आहे तो यामध्ये सांगितलेला आहे. कलम क्रमांक 43A नंतर कलम क्रमांक 43B हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कलम क्रमांक 43B. आता 43चा आपण फक्त कलम क्रमांक 43 आपण जर पाहिलं तर ते सामाजिक होतं आणि कलम क्रमांक 43Bचा आपण जर विचार केला तर कलम क्रमांक 43B जे आहे हे आहे गांधीवादी तत्व. कलम क्रमांक 40, कलम क्रमांक 43 आणि कलम क्रमांक 43B जे आहे तर 43Bचा भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 43B काय आहे तर गांधीवादी तत्व आहे. आता 43 मध्ये दोन भाग आहेत. तर 43 मध्ये पहिला भाग काय आहे तर त्यामध्ये सर्व कामगारांना उपजीविकेचं आश्वासन, मोबदला, चांगलं जीवनमान, सामाजिक सांस्कृतिक शाश्वती देणे हा फक्त पहिला जो काही घटक आहे हा सामाजिक तत्वामध्ये जातोय आणि जो कुटीर उद्योगाचा भाग आहे पुढचा त्यामधला तर तो गांधीवादी तत्वामध्ये जातोय. आणि 43 आता बी आपण पाहूया. 43A देखील सामाजिक तत्वामध्ये आणि 43B जो आहे तो गांधीवादीमध्ये. आणि ह्यामध्ये काय सांगितलं तर राज्य सहकारी सोसायटीची स्वैच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धतीने लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन या प्रोत्साहनासाठी प्रयत्नशील राहील. म्हणजे सहकारी ज्या सोसायट्या आहेत त्या सहकारी सोसायटीच्या प्रोत्साहनासाठी कार्य करणार आहे. कोण तर राज्यसंस्था करणार आहे. म्हणजे एखादी सहकारी सोसायटी जर स्थापन जर करायची असेल तर त्या स्थापन करण्यासाठी कोणत्या स्वरूपाची नियमावली असावी तर हे तत्व ह्यामध्ये सांगितलं जातं. मग स्वैच्छिक निर्मिती म्हणजे काय तर त्यांच्या इच्छेनुसार ते निर्मिती करू शकतात. आता सहकारी संस्था आपण जर पाहिली तर सहकारी संस्थेमध्ये कमीत कमी किती लोक असतील तर कमीत कमी 10 लोक असतील. जास्तीत जास्त अमर्यादित संख्या आहे. सहकारी ग्राहक भांडार असेल, सहकारी पतसंस्था असेल, सहकारी औद्योगिक सोसायटी असेल, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील तर अशा स्वरूपाच्या सहकारी संस्था जे ते निर्माण करणं आवश्यक आहे.
आणि भारताचा पूर्ण विचार जर केला तर भारतीय सहकार कायदा 1912 आहे. आणि महाराष्ट्राचा विचार आपण जर केला तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा किती आहे? 1960. म्हणजे 1912 कोणता आहे तर पूर्ण देशासाठी, पूर्ण देशामध्ये कुठलीही जर सहकारी संस्था जर सुरू जर करायची झाली तर त्यामध्ये जे जे सहकारी कायदा जो आहे भारतीय सहकार कायदा 1912 तर त्या अंतर्गत होणार आहे. आणि महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा केला आहे. अशा अनेक राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये वेगळा कायदा आहे. तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960. आणि ह्यामध्ये काय सांगितलं तर या ज्या सहकारी सोसायटी आहेत या सहकारी सोसायटीची निर्मिती व्हावी यासाठी ते प्रोत्साहन करतात. स्वैच्छिक निर्मिती व्हावी, त्यांची कार्यपद्धतीने स्वतः निर्माण करावी आणि त्यातलं नियंत्रण हे कसं असावं लोकशाही पद्धतीनं. आणि सहकारी संस्थेचं नियंत्रण कसं असतं लोकशाही पद्धतीनं असतं. एकूण जे सभासद आहेत तर त्या सभासदामधून काही व्यक्तींची निवडणूक जे ती निवडणूक होऊन ते प्रतिनिधी म्हणून जातात संचालक मंडळावर आणि ते पूर्ण कारभार जे ते कारभार त्यामध्ये पाहत असतात. म्हणजे एक व्यक्ती एक मत, व्यक्तीला जास्त प्रोत्साहन देण्यासाठी हे जे काही तत्व आहे हे तत्व केले 43B. म्हणून हे 43B देखील गांधीवादी तत्व आहे. कारण हे तर लोकशाहीचा जो काही भाग आहे हा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि हे 43B जे काही तत्व आहे हे तत्व कधी ॲड केलेलं आहे तर हे मार्गदर्शन तत्व 97वी घटना दुरुस्ती कायदा 2011 अन्वये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे सन 2011 97वी घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे आपल्या राज्यघटनेमध्ये 43B हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आणि त्यान्वये एक नवीन मार्गदर्शन तत्वाचा आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. आणि हे तत्व कशा संदर्भामध्ये तर हे तत्व जे ते सहकारी संस्थेच्या संदर्भामध्ये आणि त्या सहकारी संस्था कशी निर्माण करायची, त्याचं कामकाज कसं व्हावं, लोकशाही प्रणाली नियंत्रण कसं असावं, त्याचं व्यवस्थापन कसं असावं, यांना राज्यांनी चालना द्यावी यासाठी हे तत्व हे तत्व निर्देशित करत असतं. हे आहे कलम क्रमांक 43B. तर आपण आज अभ्यास करत असताना कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 43B पर्यंतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण केला आहे. बघा अजून एकदा थोडंसं फक्त कलम कोणती पाहिली ते आपण पाहूया अगोदर. तर त्यात आपण पाहत असताना कलम क्रमांक 36 अगोदर पाहिलं. 36मध्ये काय सांगितलं तर व्याख्या सांगितली, राज्यसंस्थेची व्याख्या. कलम क्रमांक 37मध्ये काय सांगितलं तर हे जे काही भाग 4 आहे त्या भाग 4मध्ये जे DPSP आहेत किंवा जी तत्व सांगितलेत तर ही तत्व लागू करणं असं त्यामध्ये सांगितले. कोणताही कायदा करताना या तत्वाचा आधार घ्यावा राजसंस्थेनं असं यामध्ये सांगितले. 38 सांगत असताना काय सांगितलं तर 38नं राज्यानं कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय करावं, आर्थिक विषमता कशी दूर करावी किंवा उत्पन्नाची जी विषमता ही किमान पातळीवर कशी आणावी आणि लोककल्याण संवर्धन कसं करावं हे 38मध्ये सांगितलं. 39मध्ये सांगत असताना 39मध्ये राज्यांनी अनुसराच्या धोरणाची विशिष्ट तत्व सांगितलेत आणि त्यामध्ये ABCDEF असं सांगितलेलं आहे. हे सांगत असताना स्त्री आणि पुरुष यांना समान उपजीविकेचं साधन असेल, भौतिक साधन संपत्तीची योग्य प्रकारची विभागणी असेल, त्याचबरोबर आर्थिक स्वरूपाचं केंद्रीकरण होऊ नये असं त्यामध्ये सांगितलं. केंद्रीकरणाला प्रतिबंध, पुरुष किंवा महिला यांना समान कामासाठी समान वेतन, सक्तीच्या गैरवागणुकीविरुद्ध कामगार व मुलांचे आरोग्य व सामर्थ्यांची जपणूक करणं आणि मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासास संधी आणि या बाबींची शाश्वती यामध्ये आपण कलम क्रमांक 39मध्ये पाहिलं. कलम क्रमांक 39 नंतर 39A असा एक भाग आपण पाहिलेला आहे. 39 नंतर आहे 39A. आता 39 नंतर 39A आपण बघत असताना त्यामध्ये काय सांगितलं तर 39A समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य जे ती सहाय्य त्यामध्ये सांगितलं 39A. 39Bचा आपण जर विचार केला तर 39B नाही 39 नंतर 40 आहे. 40 काय तर ग्रामपंचायत सर्वात महत्त्वाचं आहे, गांधीवादी तत्व आहे. 40 ग्रामपंचायतीचं संघटन त्या 40मध्ये सांगितलं. कलम क्रमांक 41 आपण जर पाहिलं तर कामाचा, शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार असं सांगितलं. 41मध्ये कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीमध्ये सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. मग त्यामध्ये राज्य आपल्या आर्थिक स्थिती च्या मर्यादित राहून शिक्षण देणार आहे, काम देणार आहे किंवा जे बेकारी असेल, वार्धक्य असेल, विकलांग जे असतील तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. 42मध्ये सांगत असताना कामाची न्याय व मानवीय स्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य तर ते त्यामध्ये 42मध्ये सांगितले. तर 42मध्ये सांगत असताना महत्त्वाचा जो काय भाग आहे काम आणि मातृत्वासंबंधीची न्याय असं त्यामध्ये 42मध्ये सांगितलेलं आहे. 43चा भाग आपण जर पाहिला तर 43मध्ये कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी सांगितलं. निर्वाह वेतन त्यांना योग्य प्रकारचं वेतन द्यायचं, त्यांचं जीवनमान उंचवायचं आहे, त्यांना विरंगुळा व्हावं यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील आखणी करायची.
आणि त्याचबरोबर ग्रामीण भागासाठी वैयक्तिक आणि सहकारी तत्वावर कुटीर उद्योगाचे संवर्धन करायचं आहे. 43 एचा विचार जर केला तर 43 एमध्ये काय सांगितलं, तर 43 एमध्ये ज्या औद्योगिक संस्था असतील किंवा कंपन्या असतील, उद्योगधंदे असेल, त्या उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग नोंदवायचा आहे 43 एमध्ये. 43 बीचा विचार जर केला तर त्यामध्ये सहकारी सोसायटी ज्या आहेत, या सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि त्यासाठी जी घटनादुरुस्ती झाली 97वी घटनादुरुस्ती 2011, आणि यानुसार हे ॲड केले 43 बी. आणि त्यामध्ये काय सांगितलं की राज्य सहकारी सोसायटीची स्वेच्छेने निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहनासाठी प्रयत्नशील राहील, असं यामध्ये कलम क्रमांक 43 बी सांगितलं. तर अशा प्रकारे आपण आज कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 43 बी पर्यंतचा जो काय भाग आहे तो भाग आपण पाहिला आहे. राहिलेली जी काही कलम आहेत, कलम क्रमांक 44 ते कलम क्रमांक 51चा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण पुढच्या तासाला आपण करणार आहे. ओके, थँक्यू.